दिवाळीचा तिसरा दिवस हा नरक चतुर्थीचा व लक्ष्मीपूजनाचा याविषयी एक कथा पुराणात आहे. असुराचा राजा नरकासूर हा प्रागज्योतिषपूर या ठिकाणी राज्य करत होता. एकदा युद्धात त्याने इंद्राला हरवले व इंद्राची माता आदितीचे कर्णकुंडले हिसकावून नेली. वरुणाचे छत्र पळवले व देव व संत यांच्या 16 सहस्र कन्यांना त्याने आपल्या अंतपुरामध्ये कैद ठेवले. तसं भगवान श्रीकृष्णांना सर्व देवांनी याचना केली. त्यांच्या जाचातून आम्हाला सोडवा म्हणून श्रीकृष्णांनी अश्विन वैद्य चतुर्थी म्हणजेच नरक चतुर्थी दिवशी श्रीकृष्णांनी सत्यभामेला बरोबर घेऊन या दानवाचा वध केला. देवमाता आदितीची मौल्यवान कर्णकुंडले त्यांना परत दिली. वरुणाचे छत्रही माघारी मिळाले. त्या 16 सहस्र कन्या ज्यांना नरकासुराने बंद केले होते त्यांना त्यांच्या बंदिवासातून मुक्त केले. या कन्यांनी पापनाशन व्हावे म्हणून सुगंधी उटणे लावून सूर्योदयापूर्वी स्नान करून स्वतःला शुद्ध करून घेतले, म्हणजे स्वतःच्या दिव्य तेज निर्माण केले व दृष्ट प्रवृत्तीचा पराजय करून त्यावर विजय मिळवला. म्हणून त्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान करण्याची प्रथा आहे. काही ठिकाणी घाण कचऱ्याचा नरकासूर करून तो मारला जातो, म्हणजे अशुद्धीला आपल्या आसपासच्या वातावरणातून नाहीसे करून पवित्र शुद्ध वातावरण ठेवले जाते. श्रीकृष्णाने मुक्त केलेल्या 16 सहस्र नारी त्यालाच आपल्या शरीरातील 16 सहस्र नाडी मानले जाते, जे की दृष्ट कपटी अज्ञानी प्रवृत्तीपासून आपल्या विचारांची सुटका करते. अंतकरण व शरीर शुद्ध ठेवणे म्हणजे शरीर त्याच्या आदेशाने चालते असे आपले परब्रह्म परमात्मा श्रीकृष्ण. आपल्या 72 नाड्यापैकी 16,000 नाड्यांना वाईट विचारातून मुक्त केले जाते असा याचा अर्थ झाला. अजून एक आख्यायिका आहे. नरक म्हणजे नरजन्म, जो पुन्हा जन्माला यायला भाग पाडतो. तसा तो जन्म व मृत्यूच्या फेऱ्यात पुन्हा पुन्हा आपल्याला अडकवतो. पुराणातील कथेनुसार रंतीदेव नावाचा एक प्रतापी राजा होता. स्वभावाने अतिशय शांत आणि सद्गुणी होता. त्याने चुकूनही कधीही कुणाचे नुकसान केले नाही. जेव्हा त्याच्या मृत्यूची वेळ आली त्यावेळी यमदूत त्याच्याकडे आले. तेव्हा त्याला कळले की त्याला मोक्ष नाही तर नरक मिळाला आहे. मग त्यांनी विचारले की मी कोणतेही पाप केले नाही, मग मला नरकात या यातना का भोगाव्या लागणार? त्यांनी यमदूताला त्याचे कारण विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले की एकदा अज्ञानामुळं तुमच्या दारात एक ब्राह्मण उपाशीपोटी गेला होता, त्यामुळे तुम्हाला नरक योग आहे. तेव्हा राजा रंतीने हात जोडून यमराजाला थोडा वेळ द्यावा म्हणून विनंती केली, जेणेकरून तो आपले कार्य सुधारू शकेल. त्याच्या चांगल्या वागणुकीमुळे त्यांना ही संधी देण्यात आली. तेव्हा राजा रंतीने सर्व हकीकत आपल्या गुरूंना सांगितली. त्याला उपाय सांगण्याची विनंती केली. तेव्हा गुरूंनी त्याला 1000 ब्राह्मणांचे यजमानपद राखून त्यांची क्षमा मागण्याचा सल्ला दिला. तसेच रंतीदेव यांनी केले. त्यांच्या कार्यावर सर्व ब्राह्मण प्रसन्न झाले आणि त्यांच्या आशीर्वादाने रंतीदेवांना मोक्ष मिळाला. तो दिवस कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीचा होता. म्हणूनच या दिवसाला नरक निवारण चतुर्थी म्हणतात. एक महत्त्वाचे या दिवसाचे आहे की मृत पूर्वजांना नरक यातना भोगाव्या लागू नयेत म्हणून या दिवशी यमराजाला उद्देशून दर्पण केले जाते. या उपायाने वर्षभरातील पाप नष्ट होतात व सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून दक्षिण दिशेला मातीचा दिवा लावला जातो किंवा पलिद म्हणजे मशाली जाळल्या जातात. त्यानंतर येते ते लक्ष्मीपूजन. लक्ष्मी म्हणजे समृद्धी, वैभव, सद्विचार, शांतता व दिव्यता. तिचे पूजन करण्यामागे एक शास्त्र म्हणजे लक्ष्मीच्या पूजनाची धार्मिक, आध्यात्मिक, व्यावहारिक लाभ होण्यासाठी प्रदोषकाळी म्हणजे अश्विन वद्य अमावस्येला सायंकाळी अष्टदल कमलावर बसलेली लक्ष्मी मातेचे पूजन करून लक्ष्मीला आपल्या घरी येण्यासाठी आळवणी केली जाते. लक्ष्मी म्हणजे नुसते वैभव धनसंपदा नव्हे, तर जी आपल्याकडे श्रीमंती आहे तिचे जतन करणे. मग ती कोणतीही श्रीमंती असो, ती ज्ञानाची, विचारांची, वर्तनाची, सेवेची, माणुसकीची, हे सर्व म्हणजे आपल्याकडील श्रीमंती वैभव होय. वैभव म्हणजे कोणत्याही शुभ गोष्टीची विपुलता असणे.
लक्ष्मीपूजन करताना श्री विष्णूंचाही मंत्रोच्चार केला जातो, कारण जेथे लक्ष्मी तेथे श्री विष्णूंचा वास असतो. म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्रोच्चार आपण करावा. लक्ष्मी ही फक्त स्वच्छ जागेवर प्रकाशात अवतरते असे मानतात, म्हणून घरातील घाण कचरा काढण्यासाठी त्या केरसुणीचा वापर आपण करतो. ती केरसुणी तिचे लक्ष्मी म्हणून आपण मनोभावे पूजन करतो. मंगलमय, प्रकाशमय, स्वच्छ सडा रांगोळी केल्यानंतर लक्ष्मीचा घरात वावर होतो. म्हणून सर्वत्र स्वच्छता केली जाते, सडा रांगोळी केली जाते आणि रांगोळ्यांच्या दिव्याच्या प्रकाशात या मातेला आळवणी केली जाते. ऐश्वर्य देणारी ही माता म्हणजे ईश्वराच्या कृपेने आपणास समृद्धी, धनधान्य, संपदा, वैभव, आरोग्य, मान सन्मान, प्रतिष्ठा, सद्विचार प्राप्त होण्यासाठी मनोभावे लक्ष्मीचे पूजन हे पूर्ण मनभावे कृतज्ञतेने करावे. नक्कीच आपल्या मनाच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ओम या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः. धन्यवाद.